14 मे 1657 पुरंदरावर शिवरत्नाचा जन्म झाला। आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं संभाजी। बघता बघता शंभूराजांच्या बाललीलेने सर्वांचीच मने हरखू लागली। वय झालं 2.25 वर्ष, पण त्याच वेळी नियतीने गलती केली। शंभूराजांच्या मातोश्री महाराणी सईबाई यांचं निधन झालं। डोईवरचं मातृत्वाचं छत्र हरपलं आणि तेव्हा जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये शंभूराजांचं शिक्षण सुरू झालं। शंभूराजे लिहिणं वाचणं शिकले, शंभूराजे पळणं खेळणं शिकले। नाना कला, नाना विद्या, नाना गुण त्यांना आत्मसात झाले। 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर तब्बल 16 भाषांमध्ये शंभूराजे तेजतर पारंगत झाले। बघता बघता शंभूराजे सर्व गुण संपन्न झाले। शंभूराजांचं येणं म्हणजे स्वराज्यासाठी रयतेसाठी भाग्यशालीच ठरलं। बघता बघता शंभूराजांचं वय झालं 8.5 वर्ष आणि त्यावेळेस महाराष्ट्रावर चाल करून आलेल्या मिर्झाराजे जयसिंगाबरोबर शिवरायांना नाईलाजास्तव तह करावा लागला आणि शंभूराजांना मिर्झाराजेकडे ओलीस म्हणून ठेवावं लागलं। आणि त्याच वेळेस म्हणजेच वयाच्याच अवघ्या 8.5व्या वर्षी शंभूराजांचा प्रत्यक्षपणे राजकारणात प्रवेश झाला। एवढ्यातच औरंगजेबाकडून मनसबदार म्हणून शिवरायांना आणि शंभूराजांना त्याच्या 50व्या वाढदिवसाचे आमंत्रण आले। ते दोघे तेथे गेलेही, पण भर दरबारात झालेल्या अपमानामुळे शिवरायांनी मोगलांची दानादान उडवली आणि सगळे काही फटकार होऊन ते थेट चालते झाले। औरंगजेब संतापला म्हणून त्याने शिवरायांना कैद केले। आता शिवरायांना तर औरंगजेबाच्या दरबारावर जायची मुभा नव्हती, पण शंभूराजे मात्र शिवरायांचा प्रतिनिधी म्हणून औरंगजेबाच्या दरबारापासून ते कुंभाराच्या वाड्यापर्यंत बिंदोकेत जात असत। सुटकेच्या सर्व जबाबदाऱ्या शिवरायांनी शंभूराजांवर सोपवल्या। शंभूराजांनीही ते अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडल्या आणि तो दिवस उजाडला। महाराष्ट्राचा नरसिंह सुटला, औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटला, पण आपल्या एकुलत्या एक मुलाला मागे ठेवून। त्यावेळेस शंभूराजांना वाटले नसेल का आपणही जावं आपल्या पित्याबरोबर, पण हा सर्जा संभाजी आपल्या पित्याचे हात हातात घेऊन म्हणाला, आबासाहेब तुम्ही व्हा पुढे, आमच्यापेक्षा महाराष्ट्राला आपली गरज जास्त आहे। आणि तत्काळ राजे निसटले, रायगडावर पोचले। रायगडावर पोचल्या राजांनी वार्ता उठवली, शंभूराजांचं वाटेत येतानाच निधन झालं। सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि ही वार्ता जेव्हा औरंगजेबाच्या कानी पडली त्यावेळेस औरंगजेबाने शंभूराजांचा पाठलाग करणं सोडून दिलं आणि काहीच दिवसात शंभूराजे राजगडावर सुखरूपपणे पोहोचले। पण गेलेले शंभूराजे वेगळे होते आणि परत आलेले संभाजीराजे मात्र वेगळे होते। परत आला होता तो स्वराज्याचा धाकला धनी, जाणता परिपक्व झालेला, मोगली रियासतीचा, मोगली राजकारणाचा अत्यंत जवळून अभ्यास करून तयार झालेला सर्जा संभाजी। वय झालं 10 आणि तेथून झाली शंभूराजांच्या पराक्रमाची सुरुवात, युद्धनीतीची सुरुवात। लेखणीच्या आणि बुद्धीच्याच नव्हे तर मनगटाच्या परीक्षेतही शंभूराजे अव्वल आले। शंभूराजांवर जिजाऊ आणि शिवबा ज्या ज्या जबाबदाऱ्या टाकत असत त्या जबाबदाऱ्या शंभूराजे अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडत असत। बघता बघता वय झाले 17 वर्ष आणि स्वराज्याला मराठेशाहीला पहिला युवराज मिळाला। सर्वत्र आनंद झाला। शंभूराजे प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू लागले। शंभूराजांच्या संशयरी स्वराज्याच्या सीमा वाढवतच राहिल्या। बघता बघता स्वराज्य वाढतच राहिले आणि अशातच शिवरायांचं निधन झालं। डोईवरून पितृत्वाचं छत्र हरपलं आणि तेव्हा शंभूराजे मात्र पन्हाळगडावर होते। अनेक विरोधी मंत्र्यांनी शंभूराजांची अनेक दिवस शिवरायांची भेट होऊ दिली नव्हती। ज्यावेळेस शिवरायांच्या निधनानंतर शंभूराजांनी तब्बल 9 महिन्यांनीच स्वतःला छत्रपती म्हणून राज्याभिषेक करून घेतला। स्वराज्याला दुसरा छत्रपती मिळाला, मराठीशाहीला दुसरा छत्रपती मिळाला आणि या दुसऱ्या छत्रपतीनं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी प्रथमतः स्वराज्याची घडी बसवण्यासाठी, स्वराज्याची घडी बांधण्यासाठी बुऱ्हाणपुरा लुटलं। बुऱ्हाणपुरा म्हणजे औरंगजेबाची दख्खनीतील राजधानी। औरंगजेब संतापला, तोपर्यंत दुसरा तडाखा बसला। औरंगजेबाच्या नावाने स्थापित असलेलं औरंगाबाद शहरच शंभूराजांनी लुटलं। अरे लुटलं इतकं लुटलं की औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथे दुसरं काहीच ठेवलं नाही। औरंगजेब आणखीनच संतापला। औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर बापा विरुद्ध वैर करून थेट शंभूराजांकडे आला। दिल्लीच्या राजकारणासाठी शंभूराजांनीही त्याला जवळ केलं। औरंगजेब आणखीनच संतापला म्हणून त्याने फौजा महाराष्ट्रात घुसवल्या। चहूकडे वनवा पेटला। मराठ्यांच्या हर हर महादेवाच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या। शंभूराजांच्या या तडाख्यामुळे औरंगजेबाचं सैन्य गारद झालं।
सपशेल पराभूत होऊन माग पळू लागलं. औरंगजेब आणखीन संतापला. जवळजवळ 1 वर्ष झाले तरी सुद्धा त्याला काहीच हासिल करता आलं नाही. आता त्याने किल्ले घ्यायचे ठरवले. सर्वप्रथम तो रामशेज किल्ल्याजवळ गेला. रामशेजवर त्यावेळेस अवघे 300 मावळे होते आणि या 300 मावळ्यांनी रामशेज नावाचा किल्ला 5.5 वर्षे अजिंक्यच ठेवला. ज्यावेळेस औरंगजेब स्वराज्यात ठुकून होता त्यावेळेस शंभूराजांनी कर्नाटकात जाऊन कर्नाटक काबीज केलं. कर्नाटकांवर जाऊन कर्नाटक काबीज केल्यानंतर ते तमिळनाडूवर गेले. तमिळनाड काबीज केलं. तमिळनाड नंतर पटण्यावर गेले. बिहारच्या पटण्यावर भगवा फडकवला. पटण्यावरनं मराठ्यांच्या फौजा बंगालमध्ये घुसल्या. बंगालच्या कलकत्त्यावर सुद्धा शिवरायांचा भगवा फडकवला. म्हणजे आजच्या हिंदुस्थानाच्या नकाशात पाहायला गेलं तर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि बिहार अशा या 9 राज्यांवर शंभूराजांचं वर्चस्व निर्माण झालं. शिवरायांच्या निधनानंतर शंभूराजांनी तब्बल 180 लढाया केल्या आणि ते एकही लढाई हरले नाहीत. हीच आमच्या शंभूराजांची खरी कर्तबगारी आहे. कारण आजही इथली भीमा इंद्रायणी आम्हाला सांगते की हा सर्जा संभाजी माझ्या इतकाच नितळ आणि स्वच्छ चारित्र्याचा आहे. आजही हा पुरंदर आम्हाला सांगतोय की हा संभाजी माझ्यासारखाच बुलंद आहे. आजही हा प्रतापगड आम्हाला सांगतोय की हा संभाजी माझ्यासारखाच प्रतापी आहे. आजही हा रायगड आम्हाला सांगतोय की हा सर्जा संभाजी माझ्यासारखाच उत्तुंग आकाशाशी स्पर्धा करणार आहे. आणि आजही हा रामशेज आम्हाला सांगतोय की हा मृत्युंजय संभाजी माझ्यासारखाच अजिंक्य आहे. माझ्यासारखाच अजिंक्य आहे. माझ्यासारखाच अजिंक्य आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.